सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरामधून मी नितीन पात्रे आत्ताच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभागाचा प्रारूप आराखडा जाहीर केला आहे। प्रभाग रचना जाहीर करत असताना आम्ही जेव्हा विचारलं की ही रचना कशा पद्धतीनं, तर ते म्हणाले 2017ची जी काही रचना होती तीच यावेळेस निश्चित करण्यात आलेली आहे। शिवाय लोकसंख्या देखील 2011ची 17ला आणि 17 नंतर आता पुन्हा 25-26साठी त्यांनी उपयोगात आणलेली आहे। आता जो प्रभाग मी तुम्हाला सांगणार आहे तो प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 10, म्हणजे शहर उत्तर विधानसभामध्ये महेश कोटे यांचा बालेकिल्ला जरी म्हटलं तरी हरकत नाही। प्रभाग क्रमांक 10चं वैशिष्ट्य असं आहे की महेश कोटे यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे कोठा हे जे काही नगरसेवक आहेत ते राष्ट्रवादीचे आपण म्हणू की किंवा पूर्वाश्रमिक शिवसेनेचे म्हणू, हे त्याच प्रभागातून येतात आणि ह्या प्रभागामध्ये काही बूथ हे उत्तरमध्ये येतात आणि काही बूथ हे मध्यमध्ये येतात, पण 75% भाग हा पुन्हा त्याच पद्धतीनं की शहर उत्तरचं वर्चस्व जास्त आहे। आता इथं बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की ह्या मतदारसंघामध्ये जी काही लोकसंख्या आहे जी गृहीत धरण्यात आलेली आहे ती 34,150, म्हणजे 34,150 इतकी जर का लोकसंख्या असेल तर त्याच्यामध्ये SC हे 870 आहेत आणि 259 हे ST आहेत। हे जर का फिगर बाजूला काढला तर बहुतांश जो काही म्हणजे या प्रभागाची जी काही लोकसंख्या आहे 34,150 हे बऱ्यापैकी ताकद वर्चस्व सिद्ध करणारे। आणि प्रथमेश कोटेंचं एक वैशिष्ट्य की महेश कोटे यांच्या निधनानंतर ही निवडणूक महेश कोटेसाठी एक राजकीय डावपेच कशा पद्धतीने आखतात, कशा पद्धतीनं निर्णय घेतात किंवा कशा पद्धतीनं आता ते कुठल्या पक्ष, आता अनेक ठिकाणी चर्चा होते की प्रथमेश कोटे हे नक्कीच जाणार कुठे, कारण त्यांचे बंधू चुलत बंधू जे आहेत ते आमदार देवेंद्र कोटे हे मध्यमधून जाणार। प्रथमेश कोटे यांच्या हालचालीवर राजकीय हालचालीवर बऱ्याच जणांचं लक्ष आहे। त्याच्यामुळं ह्या प्रभागामध्ये जरी वर्चस्व हे भाजपाचं जरी राहिलं किंवा शहर उत्तरचं जरी राहिलं तर ताकद ही महेश कोटे यांचीच असेल असं म्हणावं लागेल। कारण महेश कोटे यांच्या निधनानंतर जी काही सहानुभूती आहे किंवा त्यानंतरची जी काही एक सहानुभूतीची लाट आहे ती बऱ्यापैकी आज ही प्रथमेश कोटे आणि कोटे नावाच्या कडेने आहे। त्याच्यामुळे आता बघू की महेश कोटे नक्की प्रथमेश कोटे हे नक्की आता कोणता निर्णय घेणार, कोणत्या पक्षात जाणार आहे, कशा पद्धतीने आपली व्यूहरचना महानगरपालिकेच्या निवडणुकीची आखणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। त्याच पद्धतीनं आमचं देखील शहर उत्तरच्या आमदारांची देखील चाल कशी असेल त्या पद्धतीनं ते त्यांना हो देतील का होला ना म्हणतील ह्याच्याकडे देखील आमचं लक्ष असणार आहे। बघू आता येणारा काळच ठरवेल की प्रभाग क्रमांक 10 ही नक्की कोणाच्या पारडामध्ये कसा माप टाकणार।